हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण. चला आज आपण कलरफुल आप्पे बनवूया. तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी काढून घेतलं आहे. तर कलरफुल आप्प्यांसाठी मी कुठल्याही प्रकारचा रंग वापरणार नाही. रंग मी बिटाचा रंग, गाजराचा रंग, वाटाण्याचा रंग आणि हळद तसंच सफेद रंग या पद्धतीने 5 प्रकारचे आप्पे बनवणार आहे. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धा किलो रवा घेतला आहे, त्यामध्ये पाव किलो दही घातलं आहे आणि प्रमाणानुसार त्यामध्ये पाणी घातलं आहे. आता ते बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी जसं जसं लागणार आहे तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम खूप जास्त पाणी घालायचं नाही. खूप जास्त पाणी घातलं तर आपलं बॅटर खूप जास्त पातळ होईल. तर हे बघा, 10 ते 15 मिनटं मी हे बॅटर भिजून दिलं आहे. त्याचा थिकनेस बघा किती छान तयार झाला आहे. त्यामध्ये आता 1 चमचा सोडा घातला आहे. तर सोडा घातल्यानंतर बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सोड्याने आपले आप्पे एकदम स्पॉन्जी आणि मऊसूत बनतात. हे बघा, या बॅटरीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, किती छान दिसत आहे. पूर्ण बॅटर फुललं आहे आणि त्यावरती छानसे बबल्स देखील आले आहेत. तर या बॅटरमध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे बारीक चिरलेल्या 9 ते 10 मिरच्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालून घेऊया. सर्व सामग्री आपण जे घालणार आहे ते बारीक कट करून घ्यायचं आहे. जास्त मोठं कट करायचं नाही आहे. आता या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये कसुरी मेथी देखील घातली आहे. आता 1 चमचा मीठ घालून घेऊया. 1 चमचा जिरे घालून घेऊया. यामध्ये थोडीशी हिंग पावडर देखील घालायची आहे. आता हे पूर्ण मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण घातलेल्या सर्व गोष्टी त्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हव्यात. हे बघा, आपलं बॅटर अशा पद्धतीने बनून तयार झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण थोडेसे हिरवे वाटाणे घालूया आणि बारीक कट केलेलं गाजर देखील यामध्ये आपण घालून घेऊया. हे देखील बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे. बॅटरचा थिकनेस तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे आणि हेच बॅटरमध्ये मी 4 बाउलमध्ये वेगवेगळ्या घेऊन बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून एका बाउलमध्ये टाकणार आहे, जेणेकरून त्याचा गुलाबी रंग तयार होईल. त्याचप्रमाणे गाजर बारीक करून घ्यायचं आहे, वाटाणा देखील बारीक करून घ्यायचा आहे आणि अशा वेगवेगळ्या बाउलमध्ये ते कलर बॅटरमध्ये घालून घ्यायचे, म्हणजे आपले कलरफुल आप्पे तयार व्हायला सोपं होतं. आता ही मी फोडणी तयार करून घेतली आहे. ती फोडणी आपण बॅटरमध्ये घालून घेऊया. बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत आपण आपलं आप्पे पात्र गॅसवरती गरम करायला ठेवून घेऊया. या पद्धतीने आपलं बॅटर एकदम परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे. या पद्धतीने बॅटर तयार व्हायला पाहिजे. सर्वप्रथम आपण सफेद रंगाचे आप्पे तयार करून घेऊया. पॅनमध्ये मी तेल घालून हे बॅटर घालून घेते. हे 10 ते 15 मिनिटासाठी हाय मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. 10-15 मिनिटानंतर आपण याला पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे गुलाबी रंगाचे आप्पे आपण तयार केले आहे. जे सेम बॅटर बनवलं होतं त्या सेम बॅटरमध्ये फक्त बीट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि बॅटरमध्ये मिक्स करून गुलाबी रंगाचे आप्पे तयार केले आहेत. हे आप्पे देखील खायला खूप छान लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा.
आता आपण हिरव्या रंगाचे आप्पे देखील त्याच बॅटरमध्ये वाटाणा बारीक वाटला आणि बॅटरमध्ये घालून हिरव्या रंगाचे आप्पे तयार करून घेतले आहेत. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे प्रकारचे आप्पे बनवून बघा. घरामध्ये सर्वांना खूप आवडतील, सगळे खुश होतील आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजून नवीन रेसिपीजसाठी मला कमेंट करून सांगा कुठल्या रेसिपी हव्या आहेत. ते सर्व रेसिपी बनवून आपल्या यूट्यूब चॅनलला मी टाकणार आहे. 10 मिनिट झाल्यानंतर ना आप्पे बघा कसे फुगले आहेत, एकदम टुमटुमीत झाले. आता याला पण आपण पलटी मारून घेऊयात. हा जो हॉकिन्सचा पॅन आहे हा यूज केल्यामुळे यामध्ये आप्पे आपले करपले जात नाहीत. हे बघा, हे आप्पे पात्र मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं आहे. जर तुम्हाला देखील ऑर्डर करायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तुम्हीसुद्धा त्या लिंकवरून हे आप्पेपात्र ऑर्डर करू शकता. 1300 रुपयाचं आप्पेपात्र फक्त 900 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ह्याचं झाकण देखील खूप हेवी आहे. आता पिवळ्या रंगाच्या आप्प्यासाठी मी त्यामध्ये फक्त हळद घातली आहे बॅटरमध्ये. तर हे बघा आपले 5 प्रकारचे आप्पे बनून तयार झालेले आहेत. चला सगळ्यांनी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.